हाय नमस्कार. मी गणेश चाफेकर, इन्स्पायर ट्राईबचा मेंबर. आज आपलं 51वं सेशन आहे, माय स्टोरी सेशन. आणि इन्स्पायर ट्राईब बद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण इन्स्पायर ट्राईब ह्या 3 गोष्टींवर काम करतं. 5 AM क्लब, रॉबिन शर्मा, जे आपण गेले 3.5 वर्ष फॉलो करतोय. दर महिन्याला एक स्टोरी घेतो, एखाद्या इन्स्पायरर माणसाची किंवा एखाद्या इन्स्पायरर गोष्टीची, की जे खरंच काहीतरी वेगळं काम करत असतात नेहमी. आणि तिसरं म्हणजे आपण दर 3 महिन्याने 4 महिन्याने एक फंड रेझिंगचा कार्यक्रम करत असतो. त्याच्यामध्ये आपण एखादी नवीन संस्था, एनजीओ शोधतो आणि त्या संस्थेला मदत करायचा प्रयत्न करतो. आणि मास फंडिंग असतं, ₹200 ते ₹500 फक्त आपण लोकांकडे मागतो. आणि ते काम गेले पुन्हा 3.5 वर्ष चालू आहे. सो आज पण फार इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आपल्याकडे आहे माय स्टोरी सेशनला. सो योगिनी, आय एम जस्ट वेलकमिंग यू. सो थँक्यू. योगिनीला मी जनरली, सॉरी, मी सोमनाथच्या प्रकल्पाच्या वेळेला डिसेंबर महिन्यात गेलो होतो, तेव्हा भेटलो होतो. आणि ती एवढं छान एक्सप्लेन करत होती सोमनाथ प्रकल्प. तेव्हाच मी तिला लगेच विचारलं होतं की आम्ही अशा सेशनमध्ये तुला इन्व्हाइट करू का, आणि तिने लगेचच हो म्हटलं. आणि मग काही 2-3 महिने गेल्यानंतर आता पुन्हा आम्ही कनेक्ट होऊन टुडे वी आर हिअर. सो योगिनी, वेलकम. इथे तुला ऑनलाईन खूप कमी लोक दिसली तरी हा व्हिडिओ खूप स्प्रेड होतो, ज्यांना जमतं ते जॉईन करतात, पण लोकल लिंक मागत असतात. सो वेलकम. तू 2 शब्द बोल आणि मग आपण मुलाखतीला सुरू करूया. येस. पहिले तर खूप खूप थँक्यू की मला इथे बोलवल्याबद्दल. आपली भेट जेव्हा डिसेंबरमध्ये झाली होती आणि त्यावेळेस मी इन्स्पायर ट्राईब्स पण च्या बद्दल पण ऐकत होते आणि त्यावेळेस मला बाबांचं एक वाक्य आठवतं की जेव्हा अशी कामं उभी राहत असतात तेव्हा प्रभूंचे हजारो हात एकत्र येतात आणि अशी मोठाली कामं उभी राहतात. आणि हेच तुम्ही लोकही करता आहेत. सो सगळ्या संस्थांच्या तर्फे मी पण तुम्हाला खूप धन्यवाद देते आणि तुम्ही स्वतःही म्हणजे मला तुम्ही सगळे कार्यकर्ताच वाटतात या सगळ्या तसंच आहे. येस. आणि आम्ही पण बाबा आमट्यांचा एकच शब्द वापरतो की प्रयोग करत राहा. येस. यश अपयश हा एक भाग असतो, पण आम्ही बिलकुल. कन्सिस्टन्सीने करतो. आणि एक चौथं आम्ही अजून एक करतो, दर 15 ऑगस्टला बाबांच्या नावाने एका नवीन संस्थेला बाबा आमटे पुरस्कार देतो, की त्याच्यामुळे त्यांचं हम्म, एक हम्म. नाव लोकांपर्यंत पोहोचतं, काम लोकांपर्यंत पोहोचतं. आणि शेवटी प्रत्येक संस्थेला एखाद्या आर्थिकचं गरज असते, पण एक मॉरल सपोर्ट लागत. सो दॅट इज ऑल्सो वी आर डुईंग दिस ऍक्टिव्हिटी फ्रॉम लास्ट 3 इयर्स. दर हम्म. 15 ऑगस्टला आपण ते करतो. वाव, ग्रेट. ओके. या, सो आपण येस. सुरुवात अशी करूया योगिनी. तू थोडं बॅकग्राऊंड सांग, आणि मग तू सोमनाथला कशी आली किंवा यांच्यावर कशी जोडली गेली. ओके. सो माझ्या आयुष्यात मी म्हणेन की पॉझिटिव्ह ऍक्सिडेंट्स खूप झालेत. अ, दॅट्स ग्रेट. कारण मी जळगावची आहे मूळची आणि अ, जेव्हा मी ग्रॅज्युएशन पूर्ण करत होते, माझं ग्रॅज्युएशन झालं मॅथ्समध्ये. आणि शिक्षणासोबत म्हणजे त्यावेळी छोट्या शहरात ना एक असं होतं की तुम्हाला करिअरच्या संधी खूप कमी माहिती असतात. म्हणजे एक जथ्था असतो की जो एका गोष्टीकडे म्हणजे जसं डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा मी म्हणेन की आता सध्या चालू आहे की स्पर्धा परीक्षांचं युग आहे सगळं. तर तसं सगळं सुरू होतं आणि मला एवढंच माहिती होतं फक्त की काहीतरी आहे की जे वेगळं करायचंय, डेस्क वर्क करायचं नाहीये, असं पण नक्की काय करायचं ते माहिती नव्हतं. आणि असंच सुरू झालं सगळं हे. मग पुण्यात आले. पुण्यात मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याच्या हेतूने आलेले होते. पण मग त्यावेळी माझं एक स्वतःशी पक्क होतं, की मला काम करताच माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय. मग मी असंच एका ठिकाणी काम करत असताना माझ्याच एका फ्रेंड सर्कलकडून मला अ, आपलं महारोगी सेवा समिती म्हणजे आनंदवनचं क्षेत्रीय कार्यालय आहे पुण्यात, त्याबद्दल माहिती झालं. आणि मग मला माझे मित्र म्हटले, की "तुला जर म्हणजे तुझ्या आवडीचं काम करायला मिळालं तर तू मला वाटतं जास्त बेस्ट करशील, तर तू का नाही एकदा तिथे जात?" आणि तशा याच्याने मी जोडले गेले. आणि पहिले मी समाजभान अभियान म्हणून एक प्रोजेक्ट आहे आपला, जो आउटरीच इनिशिएटिव्ह आहे. अ, म्हणजे थोडं प्रत्येक प्रोजेक्टचं जेव्हा तू नाव घेशील थोडं इलॅबोरेट कर, कारण की बऱ्याच लोकांना येस, बाबा आमटे, प्रकाश काका, विकास काका आणि आनंदवन किंवा हेमल काका याच्या व्यतिरिक्त माहिती नाहीये त्यांचं येस. काम. ती आपण या मुलाखतीचं सुद्धा अरेंजमेंट याच्यासाठी केलं होतं की सामान्यपर्यंत हे काम पोहोचावं.
या. राईट. तर मी म्हणजे कौस्तुभदादांची ही संकल्पना होती. बाबा आमटेंचे नातू, डॉक्टर विकास आमटेंचा मुलगा. तर कौस्तुभदादांचं म्हणणं असं होतं, की आनंदवन आणि किंवा आनंदवन आहे, सोमनाथ आहे, हेमलकसा आहे, ह्या इथे आपण आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, पाणी या सगळ्या गोष्टींवर काम करतोच आहोत. पण महाराष्ट्रभरातली अशी काही खेडी पण आहेत, की जिथं या समस्या आहेत. किंवा मुख्यत्वे पाण्याशी संबंधित खूप समस्या होत्या. म्हणजे भूजलाशी संबंधित खूप समस्या होत्या, की ज्या या सगळ्यांशी कुठेतरी धागा आहे हा, की पाण्याची समस्या असेल, मग तिथं आरोग्याच्या समस्या आल्याच, परत शिक्षणाच्या आल्या, कारण मग ते मायग्रेट होतात. मायग्रेट झाले तर कुटुंब विस्कळीत होतं आणि अशा सगळ्या समस्या होत्या. तर त्यावर मग आम्ही काम करायचं ठरवत होतो. तो समाजभान प्रकल्प सुरू होता पहिलेपासून तिथे. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी जॉइन झाले होते आणि त्या निमित्ताने मला महाराष्ट्रातली बरीच गावं म्हणजे बघायला मिळाली, अभ्यासायला मिळाली आणि त्या दरम्यान मी अनेक म्हणजे आमचं टीम वर्क आहे हे शेवटी आणि ते करताना मग म्हणजे पाण्यासाठी ज्या काही एकूण समस्या होत्या, की अगदी खोल दरीत जाऊन ती लोकं पाणी आणत होती. रात्री त्या महिला 2 वाजता दरीत उतरतात आणि पाणी आणतात आपल्या कुटुंबासाठी किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या ज्या काही महिला आहेत, की ज्या आज निडरपणे आणि मी म्हणेल, की समर्थपणे त्यांचं कुटुंब पुढे नेतायत किंवा त्या त्यांच्या मुलांसाठी उभ्या आहेत. तर अशा मुलांसाठी किंवा त्या महिलांसाठी आपण अ, काम करत होतो. म्हणजे स्कॉलरशिप त्या मुलांसाठी शिक्षणासाठीचा काही खर्च असेल किंवा असं. तर ह्या सगळ्यात काम करत होते आणि कोरोनाच्या दरम्यान असं झालं, की गावांमध्ये जाणं शक्यच होत नव्हतं आणि त्यामुळे त्या कामांना तिथं थोडंसं थांबा मिळाला होता. तर त्या दरम्यान मी सोमनाथला आले आणि सोमनाथच्या कामात मग पूर्ण वेळासाठी मी आता पूर्ण वेळ तिथेच असते. पण असं काही होतं का, की बाबा पुण्यात आल्यावर जनरली लोकांना वाटतं, की छान आहे लाईफ कुठे आपण का पहिल्यापासनं किंवा फॅमिली बॅकग्राऊंड असं होतं का, की ज्याच्याने अ, हे इन्स्पिरेशन मिळालं तुला? अ, नाही, ती स्टोरी अशी आहे, की मग फॅमिली बॅकग्राऊंड आम्ही अगदी सर्वसामान्य घरातून आले. माझ्या घरात या क्षेत्राबद्दल माहितीच नव्हतं अजिबात. अ, मी जेव्हा पुण्यात आले, तर पुणं माझ्यासाठी पण ड्रीम सिटी होतं, की मी जळगावातून आले आहे आणि मला आता इथे माझं पुढचं करिअर करायचंय असं वगैरे. तर त्या दरम्यान कौस्तुभदादा आणि पल्लवीताई आणि पुण्यातलं ऑफिस बघतात रश्मीताई. तर या सगळ्यांनी मला म्हटलं होतं, की "तू एकदा आनंदवनात जाऊन बघ. तुला आवडलं तर तू राहा. आम्ही तुला फोर्स नाही करणार." आणि त्यावेळेस मी अशी होते, की तुम्ही मला कितीही फोर्स करा, मी काही दिवसांनी परत पुण्यात येणार आहे. पण झालं ओके. उलटं, की मी तिथं गेले आणि नंतर त्यांनी जरी मला म्हटलं, की "नाही तू पुण्यातलं काम बघतेस का?" तर मी त्यांना नाही म्हटलं. ओके. आणि मग मी उलटं झालं म्हणजे. तिकडचीच झाले. ओके. पण तुझं ग्रॅज्युएशन कशात झालंय? माझं ग्रॅज्युएशन मॅथ्समध्ये झालंय. अच्छा. ओके. मग आता आनंदवन ते सोमनाथ हा पण प्रवास सांगा. म्हणजे येस. हाऊ यू स्टार्टेड और कसं झाला तो प्रवास? सोमनाथला आले कोरोनानंतर आणि त्याच्या आधी मी जसं म्हटलं, की मी आनंदवन आणि महाराष्ट्रातली बाकीची जी काही खेडी होती त्याच्यात गावांमध्ये अ, काम करताना मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मी वयाच्या 22व्या वर्षापर्यंत मला हे असं काहीतरी पॅरलल वर्ल्ड आहे, हेच माहिती नव्हतं, की जिथे अशा काही समस्या आहेत. म्हणजे ओके. म्हणजे अवेअरनेसच नव्हता कंप्लीट या. एक्झॅक्टली म्हणजे पाणी कुठून येतं तर आपल्याला माहिती असतं नळातून येतंय किंवा अगदीच इतपत नाही, पण काही समस्या इतपत टोकाच्या असू शकतात, की लोकांना रात्री 2 वाजता जाऊन पाणी आणावं लागतं किंवा महिला महिला शक्ती नक्की काय होती हे मी अकोल्यातल्या त्या ज्या महिलांना भेटले होते आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना. तेव्हा हे म्हणजे माझ्या स्वतःसाठी ही खूप शिकवण होती किंवा माझे पोर्स ओपन होण्याची जर्नी होती ही सगळी. येस. आणि म्हणून मी म्हटलं, की माझ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह ॲक्सिडेंट्स होत आलेत, की हे सगळ्या गोष्टी मला पुढच्या जर्नीसाठी तयार करत गेलेत आणि मला तशी लोकं मिळतायत माझ्यासोबत. माझी प्रेरणास्थान सगळी मला अशी सगळी मिळत गेली पुढे आणि त्यांच्या शिवाय हे सगळं शक्य नाहीये. ओके. ग्रेट. इंटरेस्टिंग. मग आता तू किती वर्ष झाले आनंदवन किंवा सोमनाथच्या प्रकल्पासाठी काम करते किंवा 2017 पासून मी संस्थेसोबत जोडले गेले. 7 वर्ष झाली म्हणजे ऑलमोस्ट या. येस, येस. आणि हम्म. सोमनाथमध्ये मला 4 वर्ष ती पूर्ण ओके. झाली.
ओके, मग सोमनाथचं काम सांग, त्याच्या अगोदर आनंदवनाचं तुझं कॉन्ट्रीब्युशन. हे गावातलं फिरून झाल्यानंतर यू वेंट टू आनंदवन का किंवा कसं? सोमनाथ. मग मी पहिले काही महिने जेव्हा मी गावांमध्ये पण होते तेव्हा मी 8-9 महिने आनंदवनात राहिले होते. पण ओके. त्यानंतर मग मी कोरोनाच्या काळापासून मी पूर्ण वेळ सोमनाथमध्ये काम करते. बऱ्याच लोकांना सोमनाथ आणि आनंदवन मधला फरक नाही माहिती. तो पण मला थोडासा सांग म्हणजे. पहिले तर आमच्याकडे जेव्हा व्हिजिटर्स येतात, तर त्यातले बरेच लोकं म्हणतात, की आम्हाला सोमनाथ म्हणजे गुजरातमधलं सोमनाथ वाटलं होतं. सो हे म्हणजे खूपच आत्ताही बरेच साहजिक. लोकांनी मला विचारलं स्टोरीच्या वेळेला, की अरे सोमनाथ म्हणजे ते देवाचं रिलेटेड आहे का? सो वी नीड टू अंडरस्टँड ती स्टोरी काय, किंवा ते येस, नाव तरी येस. का सोमनाथ आहे असं. हां. मी थोडंसं सुरुवातीपासूनचा प्रवास थोडा सांगते म्हणजे सोमनाथ कसं झालं. अ, बाबा नेहमी अंधारे कोपरे धुंडाळत असं म्हणतात, की ते नेहमी अंधारे कोपरे शोधत तिथे मग प्रकाश देऊन ते पुढं जात राहायचे असा त्यांचा प्रवास होता सगळा. आणि 60च्या दशकापर्यंत आनंदवन तसं व्यवस्थित म्हणजे निदान आत्मनिर्भर झालं होतं. आणि त्यावेळेस मग सोमनाथचं बाबांना हे झालं होतं, की अ, म्हणजे रोगी शरीरात एक निरोगी मन आहे, ज्याने अ, आनंदवन आज आत्मनिर्भर केलंय. पण असाही एक युवा वर्ग आहे, की जो निरोगी शरीर पण वैफल्याने ग्रासलेलं त्याचं मन आहे, की जो बेभान झालेला आहे किंवा कुठेतरी दिशाहीन आहे. आणि बाबांना तो प्रश्न खूप खात होता त्यावेळी. म्हणून जे की अंधारे कोपरे म्हणजे हा पण एक त्यांना तो त्यावेळेस तिथे प्रकाश घेऊन जावासा वाटत होता आणि त्यावेळेस मग सोमनाथ निर्मिती झाली. म्हणजे महारोगी सेवा समिती ह्या संस्थेचेच आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा हे सगळे प्रकल्प आहेत, की जे वेगवेगळ्या जसे-जसे समाजात विविध प्रश्न जाणवत गेले, त्या-त्या प्रश्नांच्या याच्यावर मग हे सगळे प्रकल्प उभे राहत गेले. येस. मग सोमनाथचं नाव सोमनाथ का आहे, असं काही आहे त्याला? हां, सोमनाथचं नाव तिथे एक जवळच शंकराचं मोठं मंदिर आहे. 2 ओके. किलोमीटरवर आणि त्यामुळे मग त्याचं नाव सोमनाथ असं पडलं. पण त्याचं नाव आम्ही श्रमतीर्थ असं श्रमतीर्थ सोमनाथ कारण श्रमतीर्थ काय याची स्टोरी आपण पुढे बघूच यात. पण त्या मंदिरामुळे मग तो प्रकल्प म्हणजे सोमनाथ प्रकल्प असं ते नाव पडलं. ओके. मग तिथे ऍक्टिव्हिटीज काय चालतात, किंवा म्हणजे तू त्या सोमनाथचं ते जे आता म्हणते तेही आता सांगितलं तरी चालेल. येस, येस. सोमनाथ हे चंद्रपूर जिल्ह्यातला मूल तालुका जो आहे म्हणजे लिटरली ताडोबाच्या अगदी लागून सोमनाथ प्रकल्प आहे. म्हणजे अगदी कुशीत आहे त्याच्या, की सोमनाथ आपला प्रकल्पाची बाउंडरी आणि ताडोबा असं लागून सुरू होतात. तर ती पहिल्यापासून सोमनाथमध्ये म्हणजे शेती, पाणी याचं मोठ्या प्रमाणात नियोजन होत होतं. याचा जर सुरुवात आपण बघितली सोमनाथची, तर सुरुवात जेव्हा झाली तर 1200 आत्ता सध्या आपल्याकडे तिथे 1219 एकरचा एरिया तो सगळा आहे. आणि मग तो अनेक सगळ्या संघर्षातून गेल्यानंतर आपल्याला तो एरिया सगळा तिथे आपल्या आपल्या हाती लागला. कारण बाकीचा तिथल्या अतिक्रमणात गेला. 1924 एकर जमीन शासनाने देऊ केली होती संस्थेला. आणि आत्ता म्हणजे त्याचा जर प्रवास मी आत्ता असं आधीपासून सुरुवात याच्यासाठी करते, की मी आत्ताचं जर सांगितलं तर ते मला खूप अर्धवट वाटतंय. नाही, म्हणून नाही, मी गो हेड, थोडं गो हेड. नो प्रॉब्लेम योगी. या. अ, त्यामुळे मी सुरुवात जरा सांगते, की जेव्हा बाबांनी ही जमीन मिळाली होती शासनाकडून, तर ती मारोडा म्हणून ग्रामपंचायत आहे तिथली आणि त्या लोकांनी याच्यावर विरोध दर्शवला होता, की महारोग्यांनी जसं मी म्हटलं शंकराचं मंदिर आहे तिथे आणि त्यांनी की आमच्या देवस्थानाजवळ तुमचा प्रकल्प, महारोग्यांचा प्रकल्प येऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि त्याच्यातून मग त्यांनी खूप दगडफेकही झाली बाबांवर, कार्यकर्त्यांवर आणि फायनली म्हणजे विनोबाजींनी त्यावेळेस मध्यस्थी करून मग संस्थेला 1219 एकर आपल्याला मिळाली होती. आणि त्याचं बाबांचं स्वप्न होतं, की श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ असं बाबांचं स्वप्न होतं त्या जागेसाठी. मग मी जसं म्हटलं, की श्रमतीर्थ का? किंवा युवकांसाठीचंच एक प्लॅटफॉर्म आहे. तर असं का? तर बाबांनी म्हटलं होतं, की युवकांनी यावं, नवनवीन प्रयोग करावेत.
त्यातून शिकावं आणि समाजात जिथे-जिथे कुठे गरज आहे, तिथे त्या अनुभवांचे अनुभव त्यांनी इम्प्लिमेंट करावे. अशा याच्यावर सोमनाथच्या म्हणजे त्याचा पाया आहे किंवा ती बेसलाईन आहे तिथली. म्हणून आणि मग ओके. तर बाबांच्या या कार्याची सुरुवात झाली होती. बाबांचे सहकारी होते. 6 कुष्ठमुक्त त्यांचे सहकारी आणि बाबा असा हा जंगलातला सगळा प्रवास सुरू झाला होता. आत्ता जर तुम्ही म्हणजे सोमनाथला आहात आणि बाकी मंडळी जेवढे आपल्याला ऐकतायत, की आत्ता तिथे बऱ्यापैकी म्हणजे घरं झालीत किंवा राहण्याच्या जागा आहेत किंवा सोयी-सुविधा थोड्याफार आपण आत्ता करू शकलो आहोत. पण पहिले ते पूर्ण जंगल होतं, घनदाट जंगल होतं. रस्ते नव्हते, पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या. आणि हे सगळं या लोकांनी करत तिथं शेती उभारली आणि म्हणजे एकेकाळी राईस बॉल ऑफ एम-एस-एस म्हणून सोमनाथची ओळख आहे आजही. ओके. की भात तिथे आपण म्हणजे शेती इतक्या मोठ्या प्रमाणात होते, की संस्थेची जेवढी काही आपली प्रोजेक्ट लोकेशन आहे तिथपर्यंत आपण ते तांदूळ पोहोचवू शकायचो तेवढ्या लोकांचा. म्हणजे आज जवळपास 2.5 ते पावणे 3 हजार लोक आपल्याकडे राहतात. सगळे बापरे! प्रकल्प धरले. ओके. आणि सगळं इथून अ, जातं आय थिंक. हां, मग आत्ता थोडं-थोडं आपण काही प्रॅक्टिसेसमध्ये आपण चेंज करतो आहोत. अ, ते पुढे मी प्रवासात सांगतेच. तर शंकरदादा आणि सिंधुताईंचा तो म्हणजे बाबांनी त्यांच्यावर मग ती जबाबदारी दिली होती कारण बाबांना आणखीन आनंदवन होतं आणि आणखीन हेमलकसाची पण सुरुवात होत होती त्यावेळेस. शंकरदादा ही पेशंट म्हणजे कुष्ठमुक्त होते आणि सिंधुताई पण आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ते सगळं सांभाळलं होतं. शेती म्हणजे बाबा त्यांना व्हाईस चान्सलर ऑफ श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ असं म्हणायचे. अरे वाह! तर ओके. म्हणजे ह्या सगळ्या अ, जंगल आणि ह्या सगळ्या जमिनीवर जेव्हा शेती उभारणं इतकं सोपं नव्हतं किंवा ते पाणी अ, आणणं आणि हळू मग तिथे आपण शेती करायला लागलो, पाणी आलं. अ, त्याच्यानंतरचा प्रवास मग असा झाला, की डॉक्टर विकास आमटेंची संकल्पना होती टायर डॅमची. हो, तुम्ही मी तो बघितलंच बघितला. आहे. तो खूपच उत्तम येस. मानलेला आहे. येस, येस. तर मग काका नेहमी म्हणतात विकास काका, की त्यांची लँड आर्मी त्यांच्यासोबत होती. म्हणजे हीच सगळी मंडळी त्यांच्यासोबत होती, की ज्यांनी हा सगळा जे टाकाऊ टायर्स असतात त्याच्यानी त्यांनी ते सगळा तो बंधारा बनवलाय, बांध बनवलाय आणि ते पाणी अडवत गेले आणि 17 तलाव हळू आपण तिथे बांधून घेतले. कारण ग्राउंड वॉटर तिथे तसं नाहीये खूप. त्यामुळे पाण्याची डिपेंडन्सी कंप्लीट स्टोरेजवर आहे. त्यामुळे जर येस. पहिले तिथे राहायचंय तर पाणी पाहिजे किंवा शेती करायची आहे तरी पाणी पाहिजे. तर अशी सगळी ही सुरुवात झाली. शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार हळू हा सगळा गोष्टी वाढत गेल्या आणि आजही त्या सगळ्या धाग्यांवर सगळं काम सुरू आहे. येस. सो आता तू काय-काय तिथे बघते ते हा एक प्रश्न आहे आणि जे शिबिर आहे त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. कारण की त्या शिबिराने खूप मोठे-मोठे कार्यकर्ते दिले किंवा ती कन्सेप्ट कशी आली त्याच्यावर पण तू ओके. थोडंसं बोल. पहिल्या प्रश्नाकडे येते आधी. मी म्हणजे आम्ही टीम म्हणून तिथे काम करतो आहोत. हं. तर 2 गोष्टी मला तिथे खूप चांगल्या वाटतात. एक म्हणजे आधीची जी पिढी आहे, म्हणजे आता तिथे जे संस्थेचे विश्वस्त आहेत अरुण कदम काका, ते सगळं सोमनाथ प्रकल्प बघतात आत्तापर्यंतचा आणि आत्ता आम्ही त्यांच्या अनुभवांच्या ह्याच्यातून आम्ही शिकतो आहोत. आम्ही आता 5 लोकं आहोत, जे आता आम्ही समवयीन आहोत तिथे, की आम्ही म्हणजे व्हॉलंटिअर्स आहोत. ओके. जळगावहून एक भूषण म्हणून मुलगा आहे, भूषण नेवे, जो तिथला आता मॅनेजमेंट आणि ॲडमिन बघतोय. मी ओके. इको डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समधले काही भाग त्याचा भाग आहे आणि अजून आजूबाजूच्या गावातल्या 3 मुली आहेत. अशा आम्ही अशी 4-5 जण टीम आहोत. आहे. हां. येस. पण एवढीच टीम नाहीये. तिथला जो प्रत्येक व्यक्ती आहे, म्हणजे 250 लोकं तिथे राहतात आणि कुष्ठमुक्त लोक आहेत काही आणि काही त्यांची म्हणजे पुढची पिढी आहे. हे प्रत्येक लोक तिथे काही ना काही याच्यात काम करतायत. आणि ह्या लोकांचा जो अनुभव आहे, ती जी शिदोरी आहे आमच्यासोबत, मला वाटतं त्यामुळे आम्ही हे काम करू शकतो आहोत. आणि याचसोबत नेहमी म्हणजे पल्लवीताई असतील किंवा कौस्तुभदादा असतील, डॉक्टर विकास आमटे असतील, अ, यांचं वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन. यातून आत्ता आपण तिथे काम करतो आहोत. एक म्हणजे
जसं मी म्हटलं, की शेती हा एक भाग होता. तर शेतीचाच पुढचा टप्पा असा होता, की पारंपरिक जी बिजाई संवर्धित व्हायला हवी. आपण बघतोय, की सरकारने हे इयर मिलेट्स इयर म्हणून डिक्लेअर केलंय. इतपत गरज पडली, इतपत ते मिलेट्स आपल्या ताटातून बाजूला झालेत, की डिक्लेअर करावं लागतंय ते इयर. हो, ऍक्च्युली तर आणि मिलेट लोकांना माहिती पण नाही माहितीये का आपल्याला. येस. लोकांनी एवढी चपातीची सवय लावली किंवा इंग्रजांनी म्हणजे मी बरंचसं वाचलंय मिलेट बद्दल, आम्ही पण बराचसा वापर करतो, पण लोकांना माहितीच नव्हतं मिलेट. लोकांना ते म्हणजे इंग्रजांनी ते चपातीची सवय इंग्रजांनी लावली असं म्हणतात ऍक्च्युली. बरोबर आणि हेच आपले पूर्वज खात होते ना आधी किंवा द मोस्ट म्हणजे हेल्दीएस्ट. या. येस, येस. आणि असंच तांदळाचं पण म्हणजे मूल तालुका किंवा सोमनाथ जर बघितलं तर हा पूर्ण तांदुळाचा पट्टा आहे. तांदूळ तिथं मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तर शेतकरी तिथल्या आजूबाजूचा जर तांदूळ घेतोच आहे, तर का नाही त्यांनी चांगल्या प्रतीची बिजाई त्याला मिळावी आणि येस. चांगल्या आपण जी लोकं म्हणजे आपल्या आहारात भाताचा समावेश असतो, तर आपल्यालाही एक पोषक अन्न मिळावं हा एक उद्देश होता. तर त्याच्यासाठी आपण आत्ता तिथे काही पारंपरिक जाती धानाच्या आपण तिथे करून पाहिल्या. पहिल्या वर्षी 55 जाती पारंपरिक व्हरायटी आपण घेऊन बघितल्या होत्या. प्रत्येकी 100-100 ग्रॅम त्या घेतल्या. हे त्याची जेव्हा ना स्टोरी मी जेव्हा तुझं ते सोमनाथला पण जेव्हा आलेलं आणि हे ऐकत होतो ना, तेव्हा मला वाटलं तुझं काहीतरी ऍग्रिकल्चरल मधलं नॉलेज दिसतंय. म्हणजे डायरेक्ट बीएससी मॅथ्स टू हे कसं काय म्हणजे. म्हणजे आय वॉज दॅट डे आय वॉज व्हेरी सरप्राईज किंवा हो. एक छान गोष्ट अशी होती माझ्या या सगळ्या प्रवासातली, की मला कधी कोणी असं म्हटलं नाही, की त्यात तू गणितातली आहे तर त्या चौकटीतच म्हणजे डिग्रीच्या चौकटीत काम करायला कोणी फोर्स ओके. नाही केला किंवा नियम नव्हता तसा. आणि हम्म. त्यामुळे मला खूप इंटरेस्टिंग गोष्टी या सगळ्या ह्याच्यात शिकायला मिळतात आणि हेच मोटिव्हेशन आहे. त्यामुळे म्हणजे तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्यात जे स्किल आहे, त्याच्या ते एक्सप्लोर ह्याच्यावर करतो. हम्म. येस. आणि माझ्या बाबतीत तर असं झालं होतं, की शेती मी इथे आल्यावर पाहिली खरं सांगू तर. म्हणजे पाहिली म्हणजे मी भातशेती जळगाव भागात होत नाही किंवा बरोबर. हम्म. अ, जगावात राहत नाही, आणि असल्यामुळे ॲज अ असा टिपिकल कॉलेज स्टुडंट म्हणून कोण जाणार ते शेती काय असते, भात काय असतो, त्याच्या जाती काय आहेत, आणि तो त्या एक्सपेरिमेंट बद्दल पण सांग. पण मला हे जस्ट आठवलं म्हणून आय जस्ट टॉक टू यू अबाउट दॅट. येस. तर मग मला असं कधीच वाटलंच नाही मुळात किंवा पहिलेही मी जसं जिओलॉजीमध्ये थोडंसं शिकून घेतलं आणि मग मी काम करायला लागले किंवा याच्यात पण मी आधी शेतीत म्हणजे पहिले तो माझ्यासाठी स्वतःसाठी एक शिकण्याचा प्रवास होता. म्हणजे मी शिकत-शिकत अभ्यास करत ते काम करत होते. आणि यावेळेस मला असं काय म्हणू, की भीती वाटली नाही किंवा असं काहीतरी नवीन शिकते याची फक्त एक्साइटमेंट होती. पण अरे, मी काय करते असं कधीच मला झालं नाही. अ, कारण माझ्या आजूबाजूला सगळी अ, त्यातली मार्गदर्शन करणारी मंडळी होती, की जी मला प्रत्येक वेळी मी चुका करायला घाबरले नाही त्यामुळे कदाचित. हे खूप इम्पॉर्टंट आहे. चुका करायला न एक्झॅक्टली. घाबरणं किंवा ती एक हां, लीडरशिप असणं, की बाबा कर एक्सप्लोर, बिलकुल. बघितलं जाईल किंवा एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं, की आपण जिथे काम करत असतो, जवळपास आपल्या दिवसातला जास्त तास आपण तिथे घालवत असतो. म्हणजे जवळपास दिवसाचे 8 तास, 9 तास, 12 तास. आणि हा वेळ जर तुमचा म्हणजे ते काम काम वाटत नसून तुम्हाला एक त्याच्यात इंटरेस्ट वाटत असेल किंवा करताना मजा येत असेल, तर मला वाटतं तुमचा पूर्ण दिवसच छान जातो सगळा. एक्झॅक्टली. तर मला हे सगळं जाणवत होतं त्या सगळ्या गोष्टी शिकून घेताना बेसिकली, की अरे हे इंटरेस्टिंग आहे. मला आत्तापर्यंत का कोणी सांगितलं नाही? आपली शिक्षण काय म्हणू पद्धती अशी, की शिक्षण झाल्यावर कळतं, की आपल्याला काय शिकायचंय खरं. एक्झॅक्टली. तू मला एक्सपेरिमेंट बद्दल सांग, जे तू आता म्हणते येस. की हे प्रकार तुम्ही आणतात, मग हे सो जस्ट सम लाईव्ह एक्झाम्पल्स. हां. तर पहिल्या वर्षी 55 जाती जेव्हा केल्या तेव्हा मी जसं म्हटलं, की सगळेच नौके होतो. पण आमच्यासोबत आधीची पिढी होती. जसं अरुण काका होते किंवा तिथे जे इतर आपला प्लॉट सांभाळतात सगळं मोठा चंदनखेडे काका आहेत किंवा हे सगळी जी मंडळी आहेत यांचा अनुभव आमच्यासोबत होता. आणि यांच्यासोबत जेव्हा काम करायला बायफ म्हणून एक संस्था आहे पुण्याची, जी ऑलरेडी बिजाई संवर्धनावर काम करते. थोडे तर मध्ये मध्ये इंग्लिश शब्द वापर, लोकांना मराठी फार बावून जाईल पुण्यातल्या. ओके, ओके, ओके. सो हेअरलूम व्हरायटीवर बेसिकली आपण काम करत होतो. तर बायफ म्हणून एक संस्था आहे पुण्याची. त्याचे संजय पाटील सर ते सगळं बघतात आणि ते आपल्याला तिथं गाईडन्स करत होते. आणि अ, हेirloom व्हरायटी म्हणजे अशा व्हरायटी होत्या, की ज्या आपल्या पूर्वजांनी कधीतरी काही खाल्ल्या आहेत
पण आत्ता त्या आपल्याला दिसतही नाही. त्या इतक्या काय म्हणू लुप्त झाल्यात किंवा नष्ट झाल्यात. अ, तर अशा काही व्हरायटी आज जपून ठेवणं खूप काळाची गरज वाटत होतं त्यावेळेस. आणि आपण पहिल्यापासून तिथे धानाची शेती करत होतो, त्यामुळे तो अनुभव आपल्याकडे पूर्ण होता, की धान कसं पिकतंय, काय-काय त्याच्यात बदल होत राहतात. तर म्हणून मग मी जसं म्हटलं आधी, की आपण त्याच्यात काही-काही चेंजेस करतो आहोत आता अ, 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 प्रयोगांमध्ये. तर तो एक चेंज हा पण होता, की आपण जी शेती करतो आहोत, त्याच्यामध्ये डायव्हर्सिफाय आपण थोडं करतोय. त्याच्या म्हणजे काय, की आता जसं मी म्हटलं, की हा रिसर्च प्लॉट आहे धानाचा. 55 व्हरायटी आपण ज्या घेतल्या त्या फक्त आता कुठेतरी आदिवासी पाड्यांमधली जी लोकं आहेत त्यांच्याकडे फक्त त्यातल्या काही त्या व्हरायटी शिल्लक आहेत ज्या आपण आत्ता बघत नाही. मग ह्या व्हरायटी कशा आहेत? जसं आधी एक बाजरीची किंवा ज्वारीची भाकर खाऊन शेतकरी पूर्ण दिवस काम करू शकायचे. बरोबर. एवढा त्याच्यामध्ये तग होतं किंवा क्वालिटेटिव्ह आपण खात होतो. आत्ता आपल्याला खाल्लं नाही की 2 तासात आपल्याला परत असं वाटतं की अरे मला भूक लागली. तर तो ओके. जो एक कस होता त्या अन्नात आधीच्या. तर म्हणून ही व्हरायटी ज्या होत्या त्या कुठेतरी प्रिझर्व्ह करणं त्याला गरजेचं झालेलं होतं. म्हणून मग आपण 55 ज्या व्हरायटी घेतल्या राईस व्हरायटी, तर त्या प्रत्येकी 100-100 ग्रॅम घेतल्या आधी. ओके. कारण आपल्याला तो रिसर्च आधी करायचा होता. रिसर्च इन द सेन्स की महारोगी सेवा समिती किंवा सोमनाथ, आनंदवन हे शेतकऱ्यासाठी किंवा लोकांसाठी एक विश्वासाचं स्थान आहे, की इथून आपल्याला जी गोष्ट मिळेल त्याच्यात आपली कधीच फसवणूक होणार नाही. बरोबर. हं. तर त्यामुळे जेव्हा शेतकऱ्यांना या जाती प्रपोज करायच्या होत्या, तर त्याच्या आधी आपल्याला त्याच्यावर कॉन्फिडन्स असायला हवा, की ह्या जाती आपल्या एरियात आपल्या भागात जे काही हवामान आहे किंवा पावसाचं प्रमाण आहे एकूण किंवा मातीचा प्रकार आहे, याच्यात ह्या तग धरता आहेत का? तर ओके. याचा सगळा डेटा आधी आपल्याला यायला हवा होता म्हणून आपण पहिले 2 वर्ष फक्त आपल्याकडे ते पिकवलं. त्याच्यावर काम केलं. बरोबर. आणि मी जसं म्हटलं, की म्हणजे माणसांच्या आपण काही चुकांमुळे हे होतं, की तसं काही वेळेस निसर्गाचा पण डिस्टर्बन्स असतो, की त्यावर्षी खूप पाऊस झाला आणि रानडुकरांचा इतका त्रास झाला, की 100 ग्राममधून काहीच शिल्लकच राहिलं नव्हतं. अगदी ओके. नावाला आपल्या हातात आल्या व्हरायटी. मग नेक्स्ट इयर पुन्हा आपण तो प्रयत्न केला. ओके. आणि सक्सेसफुली आणि मग आम्हाला असं झालं होतं, की आम्ही सगळे खूप नवखे होतो. मी जे 5 लोकं आम्ही म्हटलो. तर आम्ही अरुण काकांचं किंवा जी लोकं होतो आम्ही त्यांचं फार डोकं खायचो, की इथे असा-असा बदल झालाय. आम्ही ह्याच्यात असा रंग पाहिला, असं झालंय. आत्ता ते पीक जळालेलं वाटतंय, काय करायचं? असं खूप आम्ही डोकं खायचो त्यांचं. पण मग त्याच्यात म्हणजे एक कुतूहल निर्माण झालं होतं, की आम्ही बीजोत्सवात गेलो, की आम्हाला पहिले मग नवीन कोणत्या नवीन म्हणजे ज्या सगळ्यात जुन्या व्हरायटी अशा कोणत्या दिसतायत का? मग त्या अजून जमा करून आणायच्या का? असं करत-करत एका वर्षात आमच्याकडे 65 व्हरायटीची बिजाई आली. परफेक्ट. ओके. तर ठीक मग आहे. दुसऱ्या वर्षी आम्ही 65 व्हरायटी लावून बघितल्या. हं. त्यातल्या आणि यामध्ये मी जसं म्हटलं, की संजय पाटील सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं आणि नागपूरची एक पुनर्नवा म्हणून संस्था आहे, की ज्याच्यामध्ये काही पर्यावरण अभ्यासक आहेत, काही आर्किटेक्ट आहेत, की जे आपण जो सोमनाथमध्ये पर्यावरणाशी संबंधित काम करतो आहोत, त्याच्यात ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. ओके. तर ती पण मंडळी त्या जोडली गेलेली होती आणि 65 मधून 63 व्हरायटी आपण सक्सेसफुली जर्मिनेट करू शकलो त्यावर्षी. ओके. आणि दर 15 दिवसांनी मग मी जसं म्हटलं, की त्या आजूबाजूच्या गावातल्याच 3 मुली पूर्णपणे तिथे तयार झाल्या आहेत आत्ता कामाला. आणि त्या समर्थपणे आता ते सगळं काम त्या रिसर्चचं सांभाळत आहेत. त्या मग दर 15 दिवसांनी त्याचा डेटा कलेक्ट करतात. म्हणजे अगदी रंगात काय बदल होतोय का? किंवा उंचीत बदल झालाय का? एका लुंबीत म्हणजे एक कणसात किती दाणे बसतायत? असा सगळा आपण डेटा कलेक्ट करतो. आणि दुसरं सगळ्यात मुख्य म्हणजे, की आपण याला कोणत्याही प्रकारे केमिकल फवारणी करत नाही. हं. सगळं एकदम ऑर्गॅनिक, कंप्लीटली हां. ऑर्गॅनिक. हां, म्हणजे नैसर्गिक त्याचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, तर त्या त्या नॅचरल मेंटेन ठेवा. प्रॉपर्टीजनेच ते कसं ग्रो होतंय हे आपल्याला बघायचं होतं. येस. त्याच्यामुळे येस, तुम्ही काय म्हणत होतात? नाही, नाही. अनिकेत दादा पण आहे आता. जस्ट आलाय बहुतेक Zoomवर. ओके. हॅलो दादा. ओके. सो मला मी पुन्हा सगळ्यांना रिपीट करतो. ही स्टोरी घेण्याचं कारण असं होतं, की एक
यंग मुलगी, BSc झालेली, पुण्यात तिला सेटल होऊ शकत होतं, पण ती सोमनाथला जाऊन 50, 60, 65 वेगवेगळ्या जातीच्या तांदळांवर छान रिसर्च करायचे त्याच्यात. सो इट्स व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरी फॉर अस. लाईक आम्ही पुण्यात बसून वेगवेगळ्या पद्धतीचे या गोष्टी कधी डिस्कस करत नाही. आता मी तुला श्रमछावणीकडे येणार आहे, कारण की ते फार इंटरेस्टिंग मला वाटतं. तर प्लीज त्याच्याबद्दल तू सांग, आणि आता पण आहे ना मे मध्ये ते, तर त्याच्याबद्दल पण सांग. अनिकेत बिलकुल. दादा, हाय, गुड इव्हनिंग. तुला पण मध्ये बोलायचं असेल तर बोलू शकतोस तू. तर मी नाही, जसं फार छान म्हटलं, छान काम करतायत ते सगळे. येस येस, नवीन माहिती. पिढी जॉईन झाली त्यामुळे नवा दृष्टिकोन आणि तसा विकास त्या दृष्टीने व्हायला पाहिजे. नवीन पिढी आल्याशिवाय विकास होणार नाही ना. आपण येस. त्यामुळे यांना स्कोप आहे तिथे खूप मोठं आणि खूप चांगलं काम करतायत. त्यांना खूप शुभेच्छा आहे आमच्या. थँक्यू येस येस, दादा. थँक्यू. ओके, सो आपण जाऊया छावणीकडे, कारण की त्याच्यात खूप मोठे कार्यकर्ते जमा झाले, आणि ह्याचं पहिले तर बेसिकली कन्सेप्ट कुठून आला, आणि आता हम्म. काय कसं चाललंय ते. ओके. तर मी जसं म्हटलं आधी की बाबांना युवा पिढी म्हणजे युवा ऊर्जा जी होती तिला योग्य दिशेने चॅनलाइज व्हावी असं वाटत होतं, आणि म्हणून सोमनाथ चा प्रकल्प सुरू झाला होता. आणि मग मी जसं आतापर्यंत आपण की धानाचा प्रयोग असेल किंवा आपण तिथे जंगली झाडांची नर्सरी करतो, हे सगळा त्याचा एक भाग होता. आणि दुसरं म्हणजे की या सगळ्या चा बाबांना अजून एक वाटत होतं की भारतभरातला जो तरुण आहे तो तिथं एकत्र यावा, यासाठी त्यांना कल्पना सुचली होती ती म्हणजे आंतरभारतीय श्रमसंस्कार छावणीची. थोडे मध्ये मध्ये इंग्लिश शब्द वापर, हे सगळे. ओके. मी प्रयत्न करते. नाही, ठीक आहे. नाही, काय माहितीये का, मी दरवर्षी बाबांचं एक तरी सेशन याच्यासाठी घेतो की बाबांचं कामच माहिती नाही लोकांना, की हम्म. बाबा किती एनर्जेटिक होते, प्रत्येक गोष्टीमध्ये विजन किती होतं त्यांचं. म्हणजे मी मागे डॉक्टर बाळू दगडूमारांची स्टोरी घेतली होती बाबांवर, म्हणजे त्यांनी बाबांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजे ते असे होते की ते एका अंधारात जायचे, तिकडे प्रकाश करायचे, आणि पुढच्या अंधाराकडे जायचे प्रकाश करायला. एवढं त्यांचं पर्सनॅलिटी, एवढी अशी लिडरशिप म्हणू आपण. सो येस, कंटिन्यू. हा. तर पहिली जेव्हा छावणी झाली 1968 मध्ये ही छावणी झाली होती, तेव्हा म्हणजे 2 वर्ष झाले होते जवळपास सोमनाथचा प्रवास सुरू झालेला होता. आणि हे सगळं त्या छावणीला म्हणजे खूप महान लोकांचा सगळा एक हे लाभलाय. यदुनाथ थत्ते असतील किंवा अ, अशी अनेक मंडळी की जी आता म्हणजे खूप नाव आहेत अशी. आणि ती छावणी अशी होती की तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातले हजारो मंडळी एकत्र येतात त्यावेळी. डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, त्याच्यानंतर सामाजिक कार्यात कार्य करणारी लोकं असतात, की जे त्या 8 दिवसात जेव्हा एकत्र येतात, त्यावेळेस समाजातला जो एक घटक आहे, की जो म्हणजे मजूर वर्ग जो आहे, की जो उन्हाळ्यातही तितक्याच जोमाने काम करतो, तर त्याचं काय आयुष्य असतं? तर हे समजून म्हणजे ते मला असं वाटतं, की तिथे ते एक एक तर तुम्ही स्वतःला का विचारायला लागतात. प्रत्येक तुमचं जे काही दिनचर्या असते आणि आपल्याला थोडंही ऊन लागलं, तर आपल्याला अगदी की बापरे! काय झाल्यासारखं वाटत असतं. आणि त्या 8 दिवसात तिथे एक इतकी छान ऊर्जा असते, की वयवर्ष 18 ते 80 असा सगळा युवक वर्ग आमच्याकडे तेव्हा तिथे जमलेला असतो. क्या बात आहे. ओके. म्हणजे वयाने नाही, पण त्यांच्या जी काही ऊर्जा आणि एनर्जी असते ना त्यावेळेसची, ती खरंच खूप बघण्यासारखी असते. तिथे जेव्हा ही सगळी मंडळी जमते, तर 2 गोष्टी असतात, की जेव्हा शिबिरार्थी म्हणून तुम्ही हे सगळे आलेले असतात, तर तेव्हा त्यांच्यात जे काही चर्चा होतात अ, किंवा वादविवाद स्पर्धा होतात, चर्चा होतात, वेगवेगळ्या ग्रुप जेव्हा झालेले असतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली लोकं एकत्र आलेली असतात. आणि ते इतकं काय म्हणू मी त्याला फ्रुटफुल ठरतं ह्या तुमच्या त्या वयातून किंवा म्हणजे स्पेसिफिकली यंगस्टर्ससाठी खूप फ्रुटफुल ठरतं. त्यांची पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांना, की जेव्हा येस. मी जसं म्हटलं, की तुम्हाला का हा प्रश्न विचारायला लावणारी ही छावणी असते प्रत्येक गोष्टीला. पण त्याच्यामध्ये म्हणजे श्रम म्हणजे पहिले तर कष्टच करायचे असतात ना काही तास. म्हणजे कसा बिलकुल. असतो त्याचा प्रोग्राम 8 दिवसाचा, किंवा हे कितवं वर्ष आहे आणि या वर्षीचं? तर 1968 ला पहिली छावणी झालेली होती आणि ती आजतागायत बापरे. आहे. सुरू आहे.
आणि मी ओके. जसं म्हटलं, की संस्थेला पण 75 वर्ष पूर्ण होत आहेत ह्या 19 येस. ऑगस्टला. तर आपलं पहिलं शेड्यूल म्हणजे असं होतं, की आपण पहिले श्रमदान करतो. तिथे जे काही आपण कामं केलेली जसं तलाव खोलीकरण असेल किंवा बांध घालून घेणं असेल, अशी वेगवेगळी कामं आपण श्रमदानातून तिथं करतो. त्याच्यानंतर मग अ, त्या विविध विषयांची वक्ते तिथे आलेले असतात. त्यांच्यासोबत चर्चा होतात, भाषणं होतात. म्हणून मी म्हटलं, ओके. की या सगळ्या खूप फ्रुटफुल ठरतात तुमच्या विचारांना दिशा देण्यासाठी या सगळ्या गोष्टी. आणि मग नंतर या सगळ्या गोष्टी आम्ही पुण्यात एवढ्या मिस करतो ना, म्हणजे सोशल लाईफ मधनच आम्ही बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे एक असं काहीतरी ना क्वालिटी कंटेंट असेल ना, की म्हणजे बिलकुल. चर्मछावणी ही एवढी जुनी आहे आणि मी तर एवढं ऐकलं त्याच्यातनं एवढे मोठे मोठे चांगले म्हणजे एनजीओज वाले घडलेले आहेत त्याच्यात. अगदी येस. म्हणजे अ, श्रमसंस्कार छावणी च्या माध्यमातून महाराष्ट्रात खूप त्या प्रेरणेतून खूप संस्था उभ्या राहिल्या. अ, एक्झॅक्टली. हो. आणि बरीच मंडळी म्हणजे कोणी वैयक्तिक याच्यावर काम करताय, कोणी संस्था उभारल्या आहेत. अशी अनेक मंडळी या सगळ्या छावणीच्या माध्यमातून जुडली आहेत आणि मला वाटतं भारतभरातली वेगवेगळ्या राज्यातली लोकं यामुळे जोडली जातात बरोबर. एकमेकांशी. एक्झॅक्टली. आणि ती जी काही म्हणजे त्यांच्यासाठी छावणीतल्या 8 दिवसानंतर पण ही ऊर्जा त्यांच्यासोबत कायम राहते. राहते. अरे आम्ही सुद्धा ना माहितीये का हेमलकसा आनंदवनमध्ये वर्षातनं एकदा येतो आणि ते 4 दिवस आम्हाला वर्षभर पुरतात काम करण्यासाठी किंवा म्हणून आम्ही तो प्रचार कंटिन्यूस करत होतो की बाबा आमटेंचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी भारत जोडो वगैरे केलं पण शेवटी कुठेतरी पॉलिटिकली त्यांना बिलकुल. दाबण्यात आलं आणि ते त्यांचं काम नाही एवढं लोकांपर्यंत पोहोचलं. सो इन्स्पायरर्स टाईप पण महत्वाचं म्हणजे वी आर इन्स्पायर्ड बाय पहिल्यांदा बाबा आमटे आणि मी बाबा येस. आमटेंबद्दल बऱ्याचदा बोलतोही लोकांशी का ह्याच्यात. येस, पुन्हा छावणीकडे येतो. सॉरी. हां. नाही. तर आत्ता म्हणजे काळानुसार काळ बदलतो तसे प्रश्नही बदलत जातात आपले समाजातले किंवा युवकांसमोरचे पण प्रश्न बदलत आहेत. जसं आपण बघतोय की अ, आपण सोशल मीडियाशी खूप जास्त ॲडिक्ट होतोय. पण सोशल मीडियाचा चांगला पण वापर आहे. तर मागचा एक विषय आपला तो होता की सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येईल किंवा ॲडिक्शनकडे आपण जातोय का? हे आपण बघलं पाहिजे. ही सीरीज आपण मागच्या वर्षी घेतली होती. तसंच यावर्षीची पण आपण एक कन्सेप्ट थोडीशी बदलली आहे, जी सरप्राईज असते आपल्या सगळ्यांसाठी, जी आपल्याला तेव्हा 8 दिवस जेव्हा आपण तिथे येतो त्यावेळेस ती आपल्याला कळते. पण मी थोडंसं एक त्याच्यातलं हे सांगते, की ह्यावेळेस 50% शिबिरार्थी हे कर्णबधीर असणार आहेत. ओके. येस. तर म्हणजे याचं एक खासियत अशी होती, की आपण नेहमी म्हणतो, की यांना मुख्य प्रवाहात हा घटक पण आला पाहिजे. पण येस. जेव्हा आपल्यासोबत असा कोणीतरी व्यक्ती येतो, पण तेव्हा आपल्याला त्याच्यासोबत कसा संवाद साधायचा हेच कळत नाही. माहित नसतं. बरोबर. हां. तर मग आपण तोच एक प्रयत्न ह्या छावणीतून असणार आहे, की जेव्हा कर्णबधीर आणि अ, अ, इतर लोक जेव्हा एकत्र येतील, तर ही सगळी त्यांच्याशी संभाषण कसं करायचं आहे किंवा आपण काय शिकून घेतलं पाहिजे त्यांच्यासोबत वागताना आणि हे सगळं नॉर्मलाईज कसं केलं गेलं पाहिजे, की त्यांना पण त्या सगळ्या याच्यात गोतावळ्यात त्यांनाही वाटलं पाहिजे, की आपण खरंच खऱ्या अर्थाने त्या प्रवाहात आलो आहोत. येस. तर हा एक प्रयत्न आहे. बाकी कन्सेप्ट आपली सरप्राईज असते. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे यावं लागेल. काय डेट्स आहेत यावेळेला बिलकुल, बिलकुल. शिबिरच्या? 15 ते 22 मे ह्या ठरलेल्या आपल्या डेट्स आहेत. आणि त्याच्या आत्ता काय म्हणतात रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. प्लीज त्याच्या लिंक पाठव आम्ही इथे सुद्धा बिलकुल. स्प्रेड करू. येस, येस. येस. डेफिनेटली, डेफिनेटली. तर ठीक आहे. जास्तीत जास्त लोकांनी तिथं यावं. मला वाटतं, की हा खरंच खूप सुंदर अनुभव असतो सगळ्यांसाठीच. येस. शिबिर किंवा वर्कशॉप असणं म्हणजे त्याच्यात ऍक्च्युअली थेअरी काही नसतं ना. ऍक्च्युअली तुम्ही स्वतः त्या कामात पडतात. जे काम येईल ते मिळतात. तुम्हाला सगळ्यांसारखं तिकडे राहावं लागतं. मला ते सगळ्यात जास्त आनंदवन आणि एमएलकेसाला गेलं, की आपली ताटं आपण पहिले धुवून घासून ठेवा आणि मग म्हणून मी म्हटलं, प्रत्येक की का प्रश्न विचारायला लावणारी सगळी कामं आहेत आपल्याला ही. एक्झॅक्टली. तुला अजून योगिनी काही अपील करायचं आहे? आपलं एक लास्ट 5 मिनिटाचं. येस. जसं मी सोमनाथच्या कार्याबद्दल आपण बोलत होतो, तर 2 गोष्टी असतात जेव्हा
आपण या क्षेत्रात काम करत असतो. एक म्हणजे की मॅनपॉवर अनेक युवकांनी येऊन करण्याची खूप गरज असते आणि दुसरं म्हणजे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं आपण डोनेशनच्या याच्यावर किंवा फंडिंगच्या याच्यावर आपल्या ह्या 2 गोष्टी असतात की ह्या गोष्टींवर सगळं कामं आपण सुकर करत असतो या सगळ्या गोष्टी. सोमनाथच्या दृष्टीने आपण बोलतोय तर मी थोडंसं पुढच्या काही आपल्या ज्या गोष्टी आपल्या विचारात आहेत तिथल्या जागेसाठीच्या एक म्हणजे मी जसं म्हटलं की आपण शेतीत वेगवेगळे नवनवीन प्रयोग करायचा विचार करतो आहोत. त्याच्यानंतर आत्ता एकूण आपण सगळंच बघतोय की ॲडिक्शन सगळं खूप वाढत चाललंय. तर त्या दृष्टीने आपण डी-ॲडिक्शन सेंटरसाठी भविष्यात विचार करतो आहोत तिथे. किंवा आत्ता एक गायनेकोलॉजिस्ट आपल्याकडे मागच्या 3 वर्षापासून सेवा देत आहेत, डॉक्टर स्वाती मटकरी म्हणून, की ज्याच्यामुळे आपल्याच प्रयोगातलेच नाही तर आजूबाजूची जी गावं आहेत जोडलेली तिथली, त्या लोकांना पण आरोग्याच्या सोयी सुकर झालेल्या आहेत. तर तिथे एक हॉस्पिटल होऊ शकतं, एक 10 बेडेड हॉस्पिटल असेल किंवा शाळा असतील तिथल्या मुलांसाठी, की जी शाळा निसर्ग शाळेसारखं त्याला एक रूप असेल, की कारण निसर्गाच्या सानिध्यात असताना तुम्हाला म्हणजे शैक्षणिक जे काही शिक्षण आपण जे काही शिकतोय पाठ्यपुस्तकातलं ते आणि अ, अ, काय म्हणू रोजच्या जीवनातला जो काही ताळमेळ साधून जे झालं पाहिजे, म्हणजे प्लॅनर आणि परफॉर्मर घडला पाहिजे असं बाबा नेहमी म्हणायचे. तर येस. तशासाठीची शाळेची एक तिथे गरज आहे. तर ती शाळा आपल्याला पुढे करायची आहे. असं सगळे गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. फक्त मी जसं म्हटलं, की अनेक युवकांनी तिथं येऊन ह्या सगळ्या गोष्टीचा काय म्हणू मी त्याला, की खरं तर आस्वाद इन्व्हॉल्व घेतला राहिलं पाहिजे. पाहिजे. खरंच येस. आस्वादच घेतला पाहिजे त्या सगळ्या कामांचा आणि अनुभवांचा. तर मी मग आवाहन आता करेन सगळ्यांना 30 यंगस्टर्सला. हो. आम्ही यावर्षी पुन्हा डिसेंबरला मोस्टली 30-35 नवीन लोकांना घेऊन येऊ आणि तुमचं बिलकुल. काम पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तसाही नेहमी करतो आणि करत राहू. पण आता योगिनीचं काय पुढे? योगिनीकडे काय काय स्वतःच्या पाईपलाईनमध्ये पर्सनल? मी जसं म्हटलं, की माझ्या आयुष्यात खूपच पॉझिटिव्ह ॲक्सिडेंट्स घडत असतात. ऑलरेडी जे सगळे इतके छान अनुभव आणि हे सगळं मी जमा करते. माझ्यासाठी ह्या गोष्टी मी शब्दात कधीच मांडू शकत नाही. आणि हा प्रवास मी फक्त म्हणते, की हा मला कंटिन्यू ठेवायला खूप आवडतंय आणि मी करत राहीन. अच्छा. पण काय अजून म्हणजे अजून काय-काय वेगवेगळे जसं तू म्हटली शाळा वगैरे त्याच सगळ्या प्रोजेक्टवर काम करायचंय? का अजून काहीतरी कारण की तू बघ, तू जेव्हा पुण्यात येतेस तेव्हा तू एक वेगळं जग बघतेस, पुन्हा तिकडे गेलं. सो शेवटी इथे सुद्धा खूप काम करायची गरज आहे असं तुला कधी वाटतं? बिलकुल म्हणजे जिथे समाज जिथं-जिथं आहे तिथे-तिथे प्रश्न आहेत आणि तिथे-तिथे काम करायची खरंच गरज आहे. मी जसं म्हटलं शेताचा जो एक प्रयोग होता, आपण एक प्रयत्न असा करतोय की कॉलेजची जी मुलं आहेत, म्हणजे जे शेती कॉलेजेस असतील किंवा इतर कॉलेजेस असतील, त्या मुलांना जे पाठ्यपुस्तकात माझी स्वतःची खूप इच्छा आहे आणि म्हणजे याच्यावर आपण कामही करतो आहोत, की त्या मुलांसाठी आपण जे आत्ता सोमनाथमध्ये जी काही कामं करतो आहोत, त्यांनी तिथं येऊन ते त्यांचा जो काही शिकतायत ते त्यांनी तिथं येऊन इम्प्लिमेंट करून बघावं. ओके. म्हणजे जेणेकरून त्यांना तो प्रॅक्टिकल मिळणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण मी स्वतः जेव्हा शिकत होते त्यावेळेस मी ते खूप मिस केलंय. बरोबर. ठीक त्यामुळे आहे. मला असं वाटतं की यूथ तिथे आला पाहिजे. येस. ओके. सो आपण प्रश्न संपवतोय. मेरुना आर यू देअर? आप वोट ऑफ थँक्स करो. पण मजा आली योगिनी. भरपूर गोष्टी असतात, पण आपण एक जनरली 40-45 किंवा मॅक्सिमम 1 तासाचं सेशन ठेवतो. पण बिलकुल. हे काम तुझं प्रामाणिकपणे पुन्हा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. येस. पुन्हा सोमनाथला आपण जेव्हा येऊ तेव्हा अजून काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशा नक्कीच, अपेक्षेने नक्कीच. दरवर्षी पुढच्या येत वेळेस राहू. तुम्ही आलात की मिलेट्सचं आपण काय-काय नवीन डिशेस करून हो, खाऊया. नक्की, नक्की, नक्की. ओके. सो मी तुला आणि सगळ्यांना इथे थँक म्हणतो आणि थँक यू. सेशनचं रेकॉर्डिंग थांबवतो. थँक सो येस. मच. या, थँक या.